कार्तिक महात्म्य अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण म्हणतात, पूर्वी अवंती नगरामध्ये कोणी धनेश्वर नावाचा ब्राह्मण होता. तो ब्राह्मणाच्या कर्मापासून भ्रष्ट, अदृष्ट बुद्धी, पापकर्मे करणारा, मीठ गुळ वगैरे रस, लोकरीची वस्त्रे, कातडी यांचा व्यापार करणारा, वरवर खरे पण खोटे बोलून वागणारा, चोरी, वेश्यागमन, दारू पिणे, जुगार खेळणे अशी कर्मे करून तो मनाला समाधान मानणारा असा होता. व्यापार करण्याकरिता देशोदेश फिरता असता एकदा तो महिष्मती नगरीला आला. महिष्मत राजाने ते नगर केले म्हणून त्याला महिष्मती असे नाव पडले. पापनाशिनी नर्मदा नदीच्या तीराला ती नगरी आहे. तेथे कार्तिक व्रत करणारे नाना देशाचे लोक पुष्कळ आलेली पाहून विक्री करण्याकरिता तो धनेश्वर तेथे 1 महिनाभर राहिला. तो विक्रीकरिता माल घेऊन नर्मदेच्या तीरी यात्रेकरी लोकांकरिता फिरत असता स्नान, जप, देवपूजा करीत आहेत असे ब्राह्मण पाहता झाला. कोणी पुराण वाचित आहे, कोणी ते ऐकण्यात निमग्न आहेत, कोणी विष्णू प्रित्यर्थ नृत्य, गायन, वाद्य वाजविणे वगैरे कामे करीत आहेत. कोणी मुद्रा, गोपीचंदन लावून अंगावर तुळशीच्या माळा धारण केल्या आहेत. असे जिकडे तिकडे पाहून धनेश्वराला मोठी मौज वाटली. याप्रमाणे ते हिंडत असता त्या वैष्णव लोकांचे दर्शन, भेट, भाषण, विष्णूंचे नामश्रवण त्यांचा त्याला लाभ होत होता. असा 1 महिना तेथे असता त्याने ते विष्णू भक्त कार्तिक व्रताचे उद्यापन करीत आहेत व हरिजागर करीत आहेत असे पाहिले. पौर्णिमेच्या दिवशी व्रत करणारे लोक ब्राह्मण व गायी यांची पूजा करून ब्राह्मणांना भूषण व दक्षिणा देत आहेत. सूर्यास्तासमयी त्रिपुरारी शंकरा प्रित्यर्थ दीपोत्सव करीत आहेत असे पाहिले. त्या कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला शंकराने त्रिपुराला जाईल म्हणून त्या दिवशी भक्त मोठे दीपोत्सव करीतात. जो माझे मर्दे व शंकरामध्ये भेद समजतो त्याची सर्व पुण्यकर्म निष्फळ होतात. याप्रमाणे सर्व पुण्यकर्म चालली आहेत असे पाहत तो धनेश्वर व्यापारीकरिता फिरत होता. इतक्यात एक कृष्ण सर्प त्याला चावला. तेव्हा तो विवळ होऊन पडला. तो असा पडलेला पाहून दयाळू लोक त्याच्या भोवती जमले व त्यांनी तो सावध होण्याकरिता तुलसी मिश्रित पाणी त्याच्या मुखावर शिंपडले व तोंडात घातले. तोच त्याने प्राण सोडले. त्याने प्राण सोडताच यमदूत त्याला रागाने बांधून चावकाने मारीत यमपुरी संयमिनीला नेते झाले. चित्रगुप्त त्याला पाहताच त्याची निर्वचना करून त्याने बाळपणापासून सर्व केलेली पातके यमाला सांगू लागले. चित्रगुप्त म्हणाला, हे यमा, याने उपजल्यापासून काही देखील पुण्य केले नाही. याने इतकी पापे केली आहेत की ते सांगण्याला 1 वर्षही पूर्ण नाहीत. हा दृष्ट केवळ पापाची मूर्ती दिसत आहेत म्हणून कल्पतापर्यंत याने नरकात तळमळत पडावे. श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे चित्रगुप्ताचे भाषण ऐकून यम संतापला व आपले प्रलय काळाचे अग्निप्रमाणे उग्र रूप प्रगट करून दूताला म्हणाला, अरे प्रेतपतींनो, तुम्ही आपल्या मुद्रलांनी या दुष्ट पाप्याला मारीत कुंभी पाक नरकामध्ये टाकून द्या. श्रीकृष्ण म्हणाले. त्या प्रेतपतीने मुद्रलाने त्याचे मस्तक फोडले व ज्यामध्ये तेल कढत आहे अशा कुंभी पाकात त्याला टाकिले. त्यास टाकताच तो कुंभी पाक जसा पूर्वी प्रल्हादाच्या रक्षणाकरिता अग्नी थंड झाला तसा थंड झाला. तो चमत्कार पाहून प्रेतपतींना विस्मय वाटला व त्यामुळे ते धावत जाऊन यमाला सर्व हकीकत सांगू लागले. ते ऐकून यमाने प्रत्यक्ष जाऊन पाहिले तेव्हा त्याला चमत्कार वाटून, अहो, हे काय आश्चर्य असे बोलून त्या धनेश्वराला बोलावून विचारू लागला. इतक्यात तेथे नारद आले. यमाने त्यांना पाहताच त्यांची पूजा करून त्यांना व ते वर्तमान सांगितले. तेव्हा त्या धनेश्वराला पाहून नारद म्हणाले. नारद म्हणतात, हे अरुणनंदना, यमा हा नरक भोगण्याला योग्य नाही, कारण याच्या हातून शेवटी नरक भोग चुकवण्यायोग्य पुण्य घडले आहे. जो मनुष्य पुण्यकर्मे करण्याचे दर्शन, स्पर्शन व त्यांची भाषण करील त्याला त्यांच्या पुण्याचा 6वा भाग निश्चयाने मिळतो. या धनेश्वराने कार्तिक व्रत करणाऱ्यांचे सख्य करून 1 महिना सहवास केला म्हणून त्यांच्या पुण्याचा भाग याला मिळाला व त्यांची सेवा केली तिथे सर्व पुण्य याला मिळाले. म्हणून कार्तिक व्रतापासून किती पुण्य प्राप्त होते त्याची गणती नाही. कार्तिक व्रत करणाऱ्यांची सर्व पातके कितीही मोठी असली तरी भक्तवत्सला विष्णू ती सर्व नाहीशी करीतो. म्हणून याची सर्व पापे केली आहेत. वैष्णवाने याचवर अनुग्रह केला आहे. याकरिता हा नरक भोगण्यास योग्य नाही. याला सद्गतीच मिळाली पाहिजे. आर्द्र व शुष्क पातकाने जसा नरक भोगावा लागतो तसा पुण्यकर्माने स्वर्ग प्राप्त होतो. याचकरिता याच्या हातून नकळत सहज पुण्य घडले आहे. म्हणून हा सर्व पापांमुळे भोगावे लागणारे नरक पाहून नंतर यक्षाच्या योनीत राहील.
श्रीकृष्ण म्हणाले, याप्रमाणे बोलून नारद गेल्यानंतर नारदाच्या भाषणाने त्या धनेश्वराचे पुण्यकर्म त्याला समजले आहे. असा तो यम आपल्या दूतांकडून त्या धनेश्वराला नरक दर्शन करून आणविता झाला. येथे श्री कार्तिक मास महात्म्य षड्विंशोऽध्यायः मध्यमध्यायः चरणार्पणमस्तु.